म्हणणं आहे जो प्रिन्सिपल आहे तो पिऊन येतोय. एक तर असा पिराडा प्रिन्सिपल कसं काय असू शकतो शाळेचा? इथं लहान लेकरं लहान मुली असतात आणि कंप्लेन करूनही जर त्यांना काढणं, जे तुमचे सिनियर अधिकारी आहेत त्यांना तुम्ही सांगा की असं असं आहे, गावकरी म्हणतायत की आंदोलनाला बसायचं, जर त्या प्रिन्सिपलला काढण्यात नाही आलं तर. रोज पिऊन येत आहेत इथे, त्यांना जर नाही काढण्यात आलं तर इथं गाववाल्यांसोबत मी आंदोलनाला बसायचं ना आपण ऍक्शन झाली पाहिजे सर. जर ऍक्शन नाही झाली तर इथं गाववाले खूप संतापलेले आहे आणि गाववाल्यांचं म्हणणं आहे की त्याला जर नाही काढलं तर आंदोलन सुरू करायचं आणि गाववाले बसले तर त्यांच्यासोबत मी येऊन बसेल. माझं गाव इथून 2 किलोमीटर वरच आहे. 5 क्लास आहेत, 2 शिक्षक आहेत, कसं हँडल करतील? 5 क्लासमध्ये 2 शिक्षक आहेत सर. हे मला गाववाले सांगतायत की 5 इथं क्लासरूम्स आहे आणि त्याला शिकवायला फक्त 2च लोक आहेत. त्याच्यातली एक SIRच्या ड्युटीवर आहे म्हणे. नाही, ही जबाबदारी कोणाची आहे सर? हे रोज जबाबदारी संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत शिक्षकाला बसावं लागेल. पण मुख्याध्यापक तुमचा स्वतः पिऊन बसतोय ना सर. तुमचा मुख्याध्यापक स्वतः पिऊन बसतोय इथं. तर मग आता तुम्ही सिनियर अधिकारी काय करताय यावर? नाही, मला गाववाले सांगतायत तक्रारी दिल्या आहेत, ते मान्य, पण तक्रारीचं झालं काय? कोणत्या मॅडम आहेत? काळे मॅडम नंबर आहे. एक काम करा ना, तुम्ही काळे मॅडमला कॉलवर घ्या ना. काळे मॅडमला कॉलवर घ्या म्हणा. त्याला 5 वेळा सांगितलं. खाली बसू द्या. रिलॅक्स मागे. रिलॅक्स 2 मिनिट गडबड करू. सीजेपीचे अध्यक्ष अभिजित दिपके लिंबाळा MIDC मध्ये पोहोचलेले आहेत, ग्रामस्थांशी संवाद साधतायत. या शाळेमध्ये मद्यप्राशन केलेला मुख्याध्यापक आढळलेला होता आणि आता त्याचं थेट निलंबन या ठिकाणी करण्यात आलेले. तुमचा शिक्षण अधिकाऱ्यांना 1 फोन, शाळेमध्ये 1 व्हिजिट आणि 2 वर्षापासून मद्यप्राशन केलेला शिक्षक निलंबित झालाय. काय पहिली प्रतिक्रिया आहे? 5 वेळेस निवेदन दिले यांनी, 5 वेळेस गावकऱ्यांनी निवेदन दिलेले, त्याच्यानंतर काढण्यात नव्हतं आलं. का नव्हतं काढण्यात आलं? जे शिक्षण अधिकारी मला त्यांना विचारायचं, त्यांच्या घरच्या मुली, त्यांच्या घरचे मुलं जर या शाळेत शिकत असल्या आणि त्यांच्या क्लासरूम मध्ये एखादा पुदाडा प्रिन्सिपल झोपलेला असता, दारूच्या बॉटल्या घेऊन बसलेला असता, तर त्यांनी सहन केलं असतं का? ते ह्या गावकऱ्यांनी का सहन करावं? आणि 5 वेळेस निवेदन देऊन सुद्धा का नाही काढण्यात आलं? शिक्षण अधिकारी काय झोपलेले होते का इतक्या दिवस? आता जाग आली आहे त्यांना जेव्हा आंदोलनाला बसलेले आहेत. तुमचे स्वतःचे मुलं तुम्ही प्रायव्हेट स्कूलमध्ये टाकता, तुमच्याकडे जबाबदारी आहे सरकारी स्कूल सांभाळायची. तुमच्याही मुलांना इथं टाका. जेवढे शिक्षण अधिकारी आहेत त्यांनी सगळे आपल्या मुलांना सरकारी शाळेत टाकलं पाहिजे. मग त्यांना कळेल या गावकऱ्यांच्या मुलांना काय झेलावं लागतं. इथं तो जो प्रिन्सिपल आहे तो देशी दारूची बॉटल घेऊन इथं मुलांसमोर बसायचा, इथंच झोपायचा. किती भयानक आहे. तुम्ही सांगा की आता काय काय करायचं यांनी? यांचं ऐकलं कोणी तयार होतं? 5दा निवेदन देऊन पण काढण्यात नव्हतं आलं. जे शिक्षण अधिकारी आहेत ते त्यांच्या छोट्या छोट्या मुलींना असंच पाठवतील जिथे एक प्रिन्सिपल दारू पिऊन झोपतो. यांचे स्वतःची मुलं तर जाताना प्रायव्हेट स्कूलमध्ये. कुठला शिक्षण अधिकारी आहे, कुठला प्रिन्सिपल आहे जो स्वतःच्या मुलाला सरकारी शाळेत टाकतो? सांगा मला. आहे एकतरी? आहे का एकतरी? या सगळ्यांवर जबाबदारी कशाची? या सगळ्यांवर जबाबदारी आहे सरकारी शाळा चालवण्याची, सरकारी शाळा नीट चालवण्याची, ठीक करण्याची. पण यांचे स्वतःचेच मुलं इकडे टाकतात, प्रायव्हेट स्कूलमध्ये टाकतात. तर मग हे कसं काय लक्ष देतील? इथं यांच्या मुलांचा भविष्याचा प्रश्नच नाहीये. प्रश्न कोणाचा आहे? इथं जे कामगार बसलेले, शेतकरी बसलेले, त्यांच्या मुलांचा भविष्याचा प्रश्न आहे. तर यांच्या मुलांचा जो जीव आहे, यांची जी व्हॅल्यू आहे ती कमी आहे का शिक्षण अधिकाऱ्यांच्या मुलांपेक्षा? सर, आता प्रश्न असा आहे, 15 ऑगस्टला तुम्ही सगळं अभियान सुरू केले. देशभरामधनं, जिल्ह्यामधनं, मराठवाड्यातून, महाराष्ट्रातून तुम्हाला फोन येते. काय काय शाळांचे प्रॉब्लेम्स पुढे आलेले आहेत प्रामुख्यानं? पहिली गोष्ट, आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 80 वर्ष झाल्यानंतर आपल्याला साधं पाणीही देता येत नाही आपल्या मुलांना शाळेत प्यायचं.
बसायला बेंचेस देता येत नाहीये, वॉशरूम नाहीये, ब्लॅकबोर्ड नावाची काही कन्सेप्टच नाहीये, भिंतीला रंग मारून चालू आहे सगळं. कशाचं तुम्ही विश्वगुरु म्हणता आणि काय म्हणता? जर तुमच्या देशातल्या गावातल्या मुलांना तुम्हाला पाणी द्यायची सुविधा नाहीये, वॉशरूमही ते त्यांना देऊ नाही शकत, तुम्ही कशाचे मोठे मोठे दावे ठोकता बाहेर देशात जाऊन? सगळ्यात आधी ह्या बेसिक फॅसिलिटीज तर ठीक करा. देशामध्ये आणि महाराष्ट्रात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांवर रिपोर्टिंग करण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही कोकणामध्ये पाहिलं असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रात विद्यार्थी आता खड्डे दाखवत आहेत, म्हणजे जेनजी रिपोर्टर होत आहेत. होच लागेल ना. जर आपण एकंदरीत पाहिलं, जी मेनस्ट्रीम मीडिया या देशाची, त्यांनी मुद्दे उचलले का? ते शाळांवर बोलले का? शिक्षणावर बोलले का? त्यांचं काय हिंदू मुसलमान त्या हिंदू मुसलमानाच्या डिबेट्सनी शाळा नीट होणार आहे का? आमच्या मुलांच्या नाही होणार आहे. त्यांच्यावर तुम्ही बोलणंच नाही. जर मीडिया जनताचा आवाज बनणार नाही तर जनताला स्वतःचा आवाज बनावा लागला, आणि तेच करतायत ते मुलं, कारण की त्यांनी अपेक्षा सोडून दिलेली आहे. हे सगळे महत्त्वाचे मुद्दे तुम्ही घेऊन जात असताना तुमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सातत्यानं बंद करण्याचा प्रयत्न होतोय. हे कोण करत असावं? हे तर तेच लोक आहे ना, ज्यांना शिक्षणाचा त्रास आहे, ज्यांना त्रास आहे की सरकारी शाळा नीट नाही झाल्या पाहिजे, कारण की जर सरकारी शाळा नीट झाल्या त्यांचे धंदे सगळे बंद होतील. यांना डोनेशनचा पैसा कुठून येईल? यांच्या ट्रस्ट कशा चालतील ज्या इतक्या आहेत? त्यांना त्याचा त्रास आहे. कोण लोक आहेत ते जे सत्तेत बसलेले. पुढची आता ह्या शाळांच्या संदर्भातली भूमिका काय? कारण शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत, अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. अशा कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही कसं हे पुढे घेऊन जाणार? आता या शाळेचं बोलायला गेलं तर प्रिन्सिपलला तर निलंबित करण्यात आलेले, पण 5 क्लासरूम आहे आणि 5 क्लासरूम मध्ये 2च शिक्षक आहे, बरोबर? आता 5 क्लासरूम 2 शिक्षकांनी कशा सांभाळायच्या? गावकरी म्हणले कमीत कमी 4 तरी शिक्षक पाहिजे. तर का 4 शिक्षक का नाही देते तुम्ही? देशात एवढी बेरोजगारी आहे, तर तुम्ही जास्त शिक्षक अजून निवडलेत तर बेरोजगारी कमी होईल आणि मुलांचे शिक्षण बरोबर होईल. दोन्ही गोष्टी होतील. अक्कल लावा थोडी. एक शेवटचा प्रश्न आहे, शाळेत शिक्षक नाही मात्र नाशिकमध्ये कुंभमेळाव्याची जोरात तयारी सुरू आहे. नाही, ते करा तुम्ही, तुम्हाला जे करायचं ते करा, पण आमच्या शाळा तरी ठीक करा. इथं जे गरिबांचे लेकरं शिकतायत त्याच्यावर थोडा फोकस करा. तुम्ही जेवढं कुंभमेळ्याचं करताय किंवा जेवढं तुम्ही तुमच्या पॉलिटिकल रॅलीचं करता, पॉलिटिकल रॅली असताना आपण काय बघतो? सगळे रस्ते चकचकीत करण्यात येतात, सगळे रस्ते धुण्यात येतात, सगळीकडे कलर मारण्यात येतो, मोठे मोठे बॅनर लावण्यात येतात. तेवढेच म्हणजे शाळांवरही का नाही घेत तुम्ही? तुम्हाला फक्त तिथंच मेहनत घ्यायची का जिथं तुमचे चेहरे तुम्हाला चमकवायचे? तुमचे चेहरे लावा या शाळांवर, चमकवा ही शाळा. का नाही करत आहे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण अधिकारी दादा भुसेंना तुम्ही आता इथून काही आवाहन करणार आहात का? मी सगळ्यांना, फक्त त्यांनाच नाही, मुख्यमंत्र्यांनाच नाही, हे मी सगळ्यांसाठी म्हणतोय. याच्यानंतर जर तुम्हाला आमची वोट पाहिजे, आमची मतं पाहिजे, तर त्याच्या आधी तुम्हाला आमच्या शाळा नीट कराव्या लागतील, बरोबर आहे? जर तुम्ही आमच्या शाळा नीट करणार नसाल तर तुम्हाला आमचे वोट भेटणार नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.